नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी ऐश्वर्या लर्न विथ आर्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपला टॉपिक आहे ऑटोमेटा थिअरीचे सेंट्रल कॉन्सेप्ट्स. ओके, सो टोटल देर आर 4 सेंट्रल कॉन्सेप्ट्स ऑफ ऑटोमेटा थिअरी. वी विल सी इट वन बाय वन. ओके, फर्स्ट आहे अल्फाबेट्स. ओके, सो दॅट सेट इज नथिंग बट a finite non-empty set of symbols. Okay, and it is represented with the help of symbol sigma. Okay, so symbols म्हणजे काय, तर सिम्बॉल्स मध्ये कोणते कोणते टाईप येतात. ओके, सो सिम्बॉल्स मे बी नंबर्स असू शकतात फ्रॉम 0 to 9. हिअर आय हॅव नॉट इन्क्लुडेड नंबर्स फ्रॉम 10 ऑनवर्ड्स. ओके, सो इन केस ऑफ ऑटोमेटा थिअरी लास्ट टाइम आपण बघितलं आहे ऑटोमेटा ऑटोमेटाची डायग्राम ज्यावेळेस आपण फायनाईट ऑटोमेटा एक्सप्लेन केला होता त्यावेळेस बघितलं की ऑल इनपुट्स टू द फायनाईट ऑटोमेटा आर इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. ओके, सो जे काही तुम्ही इनपुट देणार आहात फायनाईट ऑटोमेटाला, सो ते सगळे इनपुट स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होतात. ओके, सो इवन इफ वी आर इनपुटिंग नंबर्स, ओके, म्हणजे 0 to 9 हे नंबर्स आपण इनपुट जरी दिले असतील तरी ते स्ट्रिंग म्हणून किंवा सिम्बल्स म्हणून कॅरेक्टर्स म्हणून कन्सिडर होणार आहेत. ओके, सो इवन इफ वी आर प्रोव्हाइडिंग 10 ॲज अ नंबर input to the finite automata, then that will be considered as a string of length 2. Okay, so here I have mentioned the numbers from 0 to 9 only. Okay, now next is letters from capital A to Z, then small a to Z, and all special characters मध्ये सगळे स्पेशल कॅरेक्टर्स येऊ शकतात, जसं की प्लस, मायनस, देन asterisk, देन हायफन, etc. Okay, so this all belongs to set alphabet and that will be represented by symbol sigma. Okay, now next important topic is power of an alphabet, and that is nothing but the sigma star. The name of this set is also called as a closure, or we can call it as a lean closure. Okay, later we have to see the special video on this. Okay, currently आपण बघूया की सिग्मा स्टार मध्ये काय होतं ॲक्च्युली. सो दिस इज अ सेट ऑफ ऑल स्ट्रिंग्स ऑफ सर्टन लेंथ k फ्रॉम दॅट अल्फाबेट. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट सिग्मा स्टार फ्रॉम सेट सिग्मा, देन हाऊ इट can be calculated. Okay, so if sigma is equal to 0, 1, then sigma raised to 0 will be empty. Okay, last time आपण बघितलं की empty हे स्पेशल सिम्बॉल आहे इन केस ऑफ ऑटोमेटा थिअरी अँड दॅट इज ऑफ लेंथ 0. ओके, सो सिग्मा रेस टू 0 म्हणजे काय, त्याच्यामध्ये एकही एलिमेंट असणार नाही, आणि एकही एलिमेंट असणार नाही हे कसं रिप्रेझेंट होतं, तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज अ एम्प्टी. ओके, और दॅट विल बी रिप्रेझेंटेड बाय विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल एम्प्टी. ओके, म्हणजे काय, तर सिग्मा रेस टू 0 म्हणजे काय, तर सिग्मामध्ये जे काही एलिमेंट्स आहेत, ठीक आहे, सो त्यांचा 0 पॉवर म्हणजे मला 0 किती वेळेस पाहिजे, तर 0 टाईम पाहिजे, आणि 1 किती वेळेस पाहिजे, मला 1 टाईम पाहिजे. सो 0 रेस टू 0 मीन्स नथिंग अँड 1 रेस टू 0 मीन्स ऑल्सो नथिंग. सो नथिंग हे रिप्रेझेंट करण्यासाठी एप्सिलॉन म्हणजेच एम्प्टी हे सिम्बॉल यूज केलेलं आहे. तसंच सेम सिग्मा रेस टू 1 इज इक्वल टू 0, 1 म्हणजे सिग्माची पॉवर जर 1 असेल तर तो कोणता सेट असेल, 0, 1. म्हणजे नॉर्मली आता इथे मी पॉवर 1 लिहिलेली नाही, एक्सप्लिसिटली लिहिलेली नाही, म्हणजे त्याची पॉवर बाय डिफॉल्ट आपण किती कन्सिडर करतो, तर 1च कन्सिडर होते. ओके, नाउ नेक्स्ट इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट सिग्मा रेस टू 2 मीन्स सिग्मा म्हणजे आपल्याला जर असं लिहायचं असेल की सपोज सिग्मा डॉट सिग्मा इज इक्वल टू सिग्मा रेस टू 2 असंही आपण लिहू शकतो. ओके, सो ते काय असू शकतं, सिग्मा रेस टू 2 मीन्स 2 लेंथचे सिग्मा आणि सिग्माचे कॉम्बिनेशन्स. ओके, म्हणजे जसं आपण ह्याचं मल्टिप्लिकेशन करतो, 0, 1 हे जर असेल तुमच्या एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 0, 1 असेल तर त्याची 2 लेंथची स्ट्रिंग काय बनू शकते, 0, 0, 0, 1, 1, 0 आणि 1, 1. बरोबर, सेम 3 लेनच्या स्ट्रिंग किती बनू शकतात कॉम्बिनेशन्स, टोटल 8 कॉम्बिनेशन्स बनू शकतात फ्रॉम 000 टू 111 पर्यंत. तसेच 4 लेनचे कॉम्बिनेशन बनू शकतात, 5 लेनचे अप टू इन्फायनाईट लेनचे बनू शकतात. ओके, सो नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट सिग्मा स्टार. सो सिग्मा स्टार हा सेट काय असेल, तर सिग्मा स्टार हा सेट असा आहे, सिग्मा स्टार इज इक्वल टू सिग्मा रेस टू 0 युनियन सिग्मा रेस टू 1 युनियन सिग्मा रेस टू 2 युनियन सिग्मा रेस टू 3 अप टू सिग्मा रेस टू इन्फिनिटी. म्हणजे इन्फिनिटीमध्ये तुम्ही कोणत्याही पॉसिबल पॉवरपर्यंत तुम्ही त्याचा युनियन घेऊ शकता. ओके, सो व्हॉट विल हॅपन, सिग्मा स्टार विल बी ह्याच्या अगोदरचे जेवढे काही पॉवर्स होते सिग्माचे तेवढ्या सगळ्यांचा युनियन करून जो सेट येणार आहे दॅट विल बी इन्क्लुडेड इन सिग्मा
स्टार. ओके, सो सिग्मा स्टार इज इक्वल टू व्हॉट, एम टी देन 0,1 0,1 देन 2 लेनचे सगळे कॉम्बिनेशन्स, 3 लेनचे सगळे कॉम्बिनेशन्स आणि पुढे 4 लेनचे सगळे कॉम्बिनेशन्स येतील कुठे, सिग्मा स्टार या सेटमध्ये. ओके, म्हणजे काय थोडक्यात, तर सिग्मा स्टारमध्ये सिग्मा या सेटमध्ये असणारे जेवढे काही सिम्बॉल्स असतील तेवढ्या त्या सिम्बॉल्सचे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स येतील. ठीक आहे, सो मी परत एकदा सांगते, सिग्मामध्ये जेवढे काही सिम्बॉल्स असतील त्या सिम्बॉल्सचे ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ऑल लेंथ ते कुठे असतील, तर सिग्मा रेस टू स्टारमध्ये असतील. ओके, सो दॅट वॉज रिलेटेड टू पॉवर ऑफ अन अल्फाबेट. नाऊ we are going to see the next central concept of automata theory. So that is nothing but the string. Okay, सो स्ट्रिंग म्हणजे काय, इट इज अ फायनाईट सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स. जसं आपण आत्ता अल्फाबेट्स बघितलं, आपल्याला नॉर्मली इंग्लिश लँग्वेजमध्ये पण माहिती आहे तुम्हाला की आपण काय करतो, पहिले अल्फाबेट शिकतो म्हणजे ABCD शिकतो, त्याच्यानंतर आपल्याला स्ट्रिंग्स येतात, बरोबर आहे, म्हणजे वर्ड्स शिकतो. ओके, सो इन केस ऑफ वर्ड्स म्हणजे जसं आपण इंग्लिशमध्ये वर्ड्स म्हणतो तसं आपण इकडेही वर्ड्स हा शब्दही यूज करू शकतो किंवा वी कॅन कॉल इट ॲज सिम्पली स्ट्रिंग. ओके, सो स्ट्रिंग म्हणजे काय, इट इज अ फायनाईट सिक्वेन्स ऑफ सिम्बॉल्स. फॉर एक्झाम्पल वी हॅव द सिम्बॉल्स दॅट इज ABC. ओके, आणि त्याची जर स्ट्रिंग पॉसिबल स्ट्रिंग फाइंड आउट करायची असेल तर आपण ABC ही पॉसिबल स्ट्रिंग होऊ शकते किंवा BCA होऊ शकते किंवा CAB अशीही होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे कोणत्याही टाईपचे स्ट्रिंग्स बनवू शकतात आपल्याला ज्या हव्यात अशा. ठीक आहे, आता सपोज आपल्याला स्ट्रिंग्स आहेत तर त्यांची आपल्याला कुठे कुठे लेंथही माहिती करावी लागते. ओके, सो लेंथ जर माहिती करायची असेल किंवा ती रिप्रेझेंट करायची असेल तर ती आपण कशी करू शकतो, द लेंथ ऑफ स्ट्रिंग W इज डिनोटेड बाय मॉड्युलस ऑफ W असंही लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे ABC ही स्ट्रिंग असेल तर त्याची लेंथ किती आहे, सो लेंथ ऑफ ABC इज इक्वल टू 3. ओके, नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट नोट इज व्हॉट, एम्प्टी इज अ नल स्ट्रिंग ऑर एम्प्टी स्ट्रिंग ऑफ लेंथ 0. म्हणजे एम्प्टी ही नल स्ट्रिंग किंवा नल सिम्बॉलही म्हणू शकतो आपण. सिंगल एम्प्टी असेल तर त्याची लेंथ 0 असेल आणि त्याचं कितीही कॉन्कॅटिनेशन केलं सपोज, ओके, तरी त्याची लेंथ 0च असणार आहे, कारण 0 कॉन्कॅटिनेटेड बाय 0 0 0 0 ह्या सगळ्या लेंथचे कितीही ॲडिशन केले तरी त्याचे ॲडिशन किती बनणार आहे, 0च बनणार आहे. ओके, नाउ नेक्स्ट कॉन्कॅटिनेशन. इफ वी हॅव AB अँड BC आर द 2 स्ट्रिंग्स विथ अस. ओके, आणि आपल्याला जर त्या दोन्ही कॉन्कॅटिनेट करायच्या असतील सपोज तर त्यांचं कॉम्बिनेशन काय बनू शकतं, आयदर वी कॅन हॅव AB BC आणि जर त्यांची पोझिशन ऑल्टर केली तर काय होऊ शकते, BC AB हेही एक आउटपुट स्ट्रिंग आपल्याला मिळू शकते. ओके, नाउ दिस वॉज रिलेटेड टू स्ट्रिंग, दॅट इज सेंट्रल कॉन्सेप्ट, सेकंड सेंट्रल कॉन्सेप्ट. ओके, नाउ नेक्स्ट थर्ड सेंट्रल कॉन्सेप्ट इज नथिंग बट लँग्वेज. ओके, सो वी विल सी व्हॉट इज मीन बाय द लँग्वेज. ओके, जसं आपल्याला आपण पहिले बघितलं की पहिल्यांदा आपण काय बघितलं की अल्फाबेट बघितलं, अल्फाबेट नंतर आपण हाऊ टू बिल्ड वर्ड्स. ओके, त्याच्यानंतर जर आपल्याकडे अल्फाबेट माहिती आहे, आपल्याला आता स्ट्रिंग माहिती आहे, तर त्याच्यावरून काय बिल्ड होते, तर लँग्वेज बिल्ड होते, बरोबर आहे. जसं आपण इंग्लिशमध्ये लर्न करताना त्याच गोष्टी लर्न केल्या, पहिले अल्फाबेट्स लर्न केले, नंतर स्ट्रिंग्स लर्न केल्यानंतर आपण लँग्वेज लर्न केली, बरोबर आहे. तर सेम आहे इकडे, प्रत्येक ह्यालाही लँग्वेज आहे, म्हणजे ॲटोमॅटा थिअरीलाही लँग्वेज आहे. ओके, सो व्हॉट इज मीन बाय लँग्वेज, अ सेट ऑफ ऑल स्ट्रिंग्स विच आर सिलेक्टेड फ्रॉम सेट सिग्मा स्टार फॉलोविंग अ सर्टन कंडिशन इज कॉल्ड ॲज अ लँग्वेज. ओके, आपण ऑलरेडी बघितलेलं आहे सिग्मा स्टार म्हणजे काय, तर सिग्मा स्टार म्हणजे काय, सिग्मामध्ये जेवढे काही इनपुट सिम्बॉल्स आहेत तेवढ्यांचे पॉसिबल कॉम्बिनेशन बनवून जेवढे काही स्ट्रिंग्स तयार होतात त्या सगळ्या कुठे येतात, सिग्मा स्टारमध्ये येतात. ओके, फक्त इथे मेजर कन्सिडरेशन काय आहे, तर वी हॅव टू एक्स्ट्रॅक्ट द स्ट्रिंग्स फॉलोइंग अ सर्टन कंडिशन फ्रॉम सेट सिग्मा स्टार. ओके, सो त्याच्यापासून आपल्याला एक नवीन सेट बनेल आणि तो सेट म्हणजे काय असेल, तर सेट L असेल. ओके, फॉर एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण सिग्मा इज इक्वल टू A, B कन्सिडर केला आहे, तर A, B कन्सिडर केला तर त्याचा सिग्मा स्टार काय बनवू शकतो, A आणि Bचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स, म्हणजे पॉसिबल कॉम्बिनेशन्स आपण सगळ्यात लहानात लहान कॉम्बिनेशन काय असू शकतं, A 0 वेळेस आणि B 0 वेळेस, तर त्याचं ते रिप्रेझेंट करण्यासाठी त्याचं आउटपुट कसं असू शकतं, तर एम्प्टी असू शकतं. त्याच्यानंतरची मोठी स्ट्रिंग असू शकते A, त्याच्यानंतरची B, नंतर डबल A, AB, BA, BB ऑनवर्ड्स. ओके, सो हा तर काय असेल, आपला सिग्मा स्टार असेल. सो L कॅन बी म्हणजे L असा असू शकतो कोणता, अ सेट ऑफ ऑल स्ट्रिंग स्टार्टिंग विथ A. ओके, म्हणजे मला काय करायच्यात आता, हे सिग्मा स्टारमधल्या अशा काही स्ट्रिंग्स शोधायच्या आहेत की ज्या काय होऊ शकतात, स्टार्ट होऊ शकतात Aने. ओके, सो सेट L विल बी L इज इक्वल टू
ए, सिंगल ए. सगळ्यात छोटी स्ट्रिंग कोणती असेल जी एने स्टार्ट होऊ शकते तर ती स्ट्रिंग असू शकते स्मॉल ए. ओके, त्याच्यानंतरची त्याच्यापेक्षा मोठी स्ट्रिंग असू शकते डबल ए असू शकते किंवा ए बी असू शकते किंवा 3 टाइम्स ए, ए बी ए, नेक्स्ट ऑनवर्ड्स. ओके, म्हणजे काय ह्याच्यामध्ये कोणत्या स्ट्रिंग्ज येणार नाहीत तर ज्या स्ट्रिंग्ज बीनी स्टार्ट झाल्यात जसं की सिंगल बी, डबल बी, देन बी ए, ह्या स्ट्रिंग्ज एलमध्ये येणार नाहीत. ओके, सो हिअर वी हॅव एक्स्ट्रॅक्टेड द स्ट्रिंग्ज फ्रॉम सेट सिग्मा स्टार अँड वी हॅव मेड अ न्यू सेट दॅट इज एल फॉलोइंग अ सर्टन कंडिशन. आणि ती कंडिशन कोणती आहे? अ सेट ऑफ स्ट्रिंग स्टार्टिंग विथ ए. ओके, सो हा सेट जो बनलेला आहे सो दॅट कॅन बी अ लँग्वेज ऑफ एनी फायनाईट ॲटोमॅटा. ओके, सो हिअर अगेन वी हॅव सम ऑफ द नोट्स. ओके, सो पहिली नोट आहे द सेट ऑफ अल्फाबेट फॉर अ लँग्वेज इज फायनाईट बट द लँग्वेज मेड ऑर बिल्ड फ्रॉम इट मे बी फायनाईट ऑर इनफायनाईट. जसं आपण बघितलं सिग्मा, इथे एक्झाम्पलमध्ये सिग्मा आहे तो काय आहे? फायनाईट सेट आहे बिकॉज इट इज इन्क्लुडिंग 2 एलिमेंट्स बट द लँग्वेज बिल्ड फ्रॉम इट कॅन बी फायनाईट ऑर इनफायनाईट डिपेंडिंग ऑन द कंडिशन. कंडिशन कोणती आहे त्याच्यावरती डिपेंड असेल तुमचा सेट एल फायनाईट आहे की इनफायनाईट आहे ते. ओके, नाऊ नेक्स्ट अँड एम्प्टी सेट. म्हणजे एम्प्टी सेट आपण आयदर असा रिप्रेझेंट करू शकतो और असा रिप्रेझेंट करू शकतो, म्हणजे असा किंवा असा. दिस सेट इज डिफरंट दॅन दिस रिप्रेझेंटेशन. ओके, म्हणजे ह्या जर सेटची लेंथ आपण कॅल्क्युलेट केली तर दॅट विल बी 0 बट ह्या सेटची लेंथ जर बघितली तर ह्याची सेटची लेंथ आहे 1. ओके, कारण का इट इज इन्क्लुडिंग 1 एलिमेंट. ओके, आणि कोणता एलिमेंट आहे तर एम्प्टी एलिमेंट आहे. हां, ह्या एलिमेंटची साईज किती आहे? म्हणजे हा एलिमेंट स्ट्रिंग असू शकतो तर त्याची साईज किती आहे? 0 आहे. ओके, साईजची आपल्याला मॅटर करत नाही. ह्या सेटची साईज 0 आहे पण ह्या सेटची साईज किती आहे? 1 आहे. ओके, सो दीज टू आर टोटली डिफरंट थिंग्स. ओके, सो दिस वॉज रिलेटेड टू लँग्वेज. ओके, नाउ नेक्स्ट फोर्थ कॉन्सेप्ट ऑफ ॲटोमॅटा थिअरी इज नथिंग बट द प्रॉब्लेम्स. ओके, सो जसं आपण प्रॉब्लेम म्हणजे काय हे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे, जसं की गुगल मॅपचं आपण एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे, सो इन ॲटोमॅटा थिअरी प्रॉब्लेम इज अबाउट टू डिसाईड वेदर अ गिवन स्ट्रिंग इज अ मेंबर ऑफ पर्टिक्युलर लँग्वेज ऑर नॉट. ओके, म्हणजे जसं आपण गुगल मॅपचं एक्झाम्पल घेतलं होतं त्याच्यावरती काय होतं, गुगल मॅपनी सगळ्यांनाच रूट दाखवतो. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, ट्रॅफिक लेस रूट पाहिजे होता किंवा शॉर्टेस्ट रूट जर पाहिजे असेल, वी आर इम्पोजिंग सर्टन कंडिशन्स ऑन दॅट. ओके, आणि आपण एक्स्ट्रॅक्ट केला आपला त्याच्यातून रूट. बरोबर, आपल्या वी हॅव गॉट दिस सोल्युशन फ्रॉम द सेम. ओके, सो दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अ प्रॉब्लेम. तोही एक प्रॉब्लेम म्हणून आपण कन्सिडर केला जातो. ठीक आहे, सो अशा टाईपचे जे आहे म्हणजे तसंच सेम लँग्वेजमध्येही आहे. जसं आपण लँग्वेजमधून काय केलं, सिग्मा स्टारमधून एक्स्ट्रॅक्ट केला सेट एल जो की फॉलो करतो एक कंडिशन काय, ज्या स्ट्रिंग्स एनी स्टार्ट होत आहेत तशाच स्ट्रिंग आपण फक्त एक्स्ट्रॅक्ट केल्या. मे बी नेक्स्ट स्टेटमेंट असू शकतं की ज्या स्ट्रिंग इवन लेंथच्या आहेत अशाही स्ट्रिंग्ज आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो सेट सिग्मा स्टारमधून, किंवा ज्या स्ट्रिंग्ज एंड होत आहेत बीनी अशाही होऊ शकतात. ज्या स्ट्रिंगमध्ये डबल ए अशी सबस्ट्रिंग असू शकते किंवा इव्हन टाईम ए अशी सबस्ट्रिंग असू शकते. अशा कोणत्याही टाईपच्या कंडिशन्स अप्लाय करू शकतो किंवा दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ लँग्वेज. ओके, सो त्या लँग्वेज जी कंडिशन आपण इम्पोज करणार आहोत, सो ती इम्पोज करण्यासाठीच आपल्याला फायनाईट ॲटोमॅटा डिझाईन करायचा असेल तर ते जे स्टेटमेंट असणार आहे दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ ऑर दॅट कॅन बी कन्सिडर्ड ॲज अवर प्रॉब्लेम. ओके, होप सो यू हॅव अंडरस्टूड ऑल द बेसिक कॉन्सेप्ट्स रिलेटेड टू फायनाईट ॲटोमॅटा. जर का तुम्हाला कोणताही डाऊट असेल देन यू कॅन कमेंट ऑन इट. ओके, सो तुम्हाला जर हे व्हिडिओज आवडत असतील देन सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू व्हेरी मच.